निघा 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 निघा. आडीला पाटीला जायचं होतं. माझा खतरनाक गोड गेला साला, माझ्या पुढची कट मारून गेला. व्हेरी बॅड कंडिशन. दोन्ही साईडला रोडचा डेझर्ट आहे. भाई क्या जोर से बोलो. पुलिस ऑफिसर. ओके पुलिस ऑफिसर बनना है आपको. क्या बनना है? पुलिस ऑफिसर. अभी वो पुलिस ऑफिसर बनेगा तो तू भी वही बनेगा. अरे रिश्वत का. आप सब्सक्राइब भी कर दीजिए. श्योर श्योर विथ बेल आयकन. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे डे 5 आणि आम्ही आहोत आता राजस्थानमध्ये. राजस्थान सोडून आता आम्ही आता निघतो पुढे. आज आम्हाला 100% ट्राय करायचं आहे गोल्डन टेम्पलला पंजाब. तर त्याची तयारी झालेली आहे. निघतो आता. हे काय सगळेजण रेडी होत आहेत. पॅडी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये पॅडीने येणार. काही ना काही ओंगली केलेलीच असते. आता निघतो आम्ही पटपट. रात्री आम्ही हायवेलाच रूम घेतला होता आणि खूप थकलो होतो आम्ही काल. सो खाल्ल्यानंतर लगेच आम्ही रूमवरती आलो आणि झोपलो डायरेक्टली. म्हणून मला रात्री ब्लॉग नाही बनवायला भेटला. पण आता निघतो आहे. जास्ती बॅगा नव्हत्या आणल्या. बॅगा गाडीवर स्टार्ट पार्किंग एकदम सेफ वाटली म्हणून. आणि आता जाऊन फक्त टॉप बॉक्स घेऊन आलो होतो आणि टँक बॅग. आणि आता टॉप बॉक्स आणि टँक बॅग घेऊन जाणार खाली आणि फटफट लावणार निघणार. बघूया पुढे 1-2 वस्तू पण घ्यायच्यात. चला व्हिडिओ गाडीचं वाटतं. My horse to the old town road, gonna ride till I can no more. हवा बरोबर आहे. गाडी पुढेच जेवायला लागणार आहे ना. बिलकुल नाही आवडत मला. हवा तरी कशी चेक करू. कॅमेरा हवा तर भरून झाली. गाडी सेट आहे. हॉटेलच्या बाजूलाच एक छोटंसं हॉटेल आहे. तिथे ब्रेकफास्टला आलोत. ब्रेकफास्ट करून सगळे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. फक्त खायचं आहे ब्रेकफास्ट आणि लंच. म्हणजे इट इज सेम लाईक अ ब्रंच. आम्ही ब्रंच करून निघतो आहे म्हणजे थांबायला नको. भरपूर खाणार आणि निघणार नॉनस्टॉप. बघूया 200-300 किलोमीटर नॉनस्टॉप मारता आली पाहिजे. आय होप मारता आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी एक रेड बुल पिण्यासाठी किंवा कॉफी वगैरे पिण्यासाठी एक ब्रेक घेऊ. बघूया. चला पहिलं नाश्ता करूया. नाश्ता करून निघूया मग. ब्रेकफास्ट तर थोडा थोडा चाललाय. यांचं पण आलंय. आमचं पण यायचं बाकी आहेत. एकविरा माते की जय. येलकोट येलकोट. चला नेहमीप्रमाणे आम्हाला आज पण उशीर झालेला आहे. आणि आज चला तो बोल रहा काहीतरी बोल. तो ऑनलाईन नको बोल. बोल काहीतरी. चला निघा 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 निघा. सकाळी पिंटू माझे पुढे राहतं. रात्र झाली का पिंटू पाठी येतं. चला मित्रांनो आता निघालो चंदीगडच्या रस्त्याला. बघूया डिफेक्ट बॅगाला जाऊ. सारी जग के आँख के सारे. ॲक्च्युली आता मी घेतला आहे एक पेट्रोल ब्रेक. पेट्रोल ब्रेकच्या नावाने 3 ब्रेक जास्त झालेत.
गरमीच्यामुळे थांबलो. तर आडीला पाटीला जायचं होतं त्याच्यामुळे थांबलो. आता झालंय सगळं. बदला आडी आता पॉटी करून आलाय तो बघा. तर पॉटी करून आलाय, फ्रेश आहे आता. ही इज फ्रेश नाव. सो आता निघतोय पुढे. 18 किलोमीटर आहे त्याला मेन हायवे. तर असं काही लोकांनी थांबवलं मित्रांनो. हे 2 पोरं आहेत राजस्थानमध्ये. दिल्ली सरळ आहे, भरतपूर, जयपूर, बिकानेर हे लोकेशन्स आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला नवीन सबस्क्राइबर भेटले आहेत. क्या नाम है भाई आपका? यशराज. यशराज. आपका नाम क्या है? राहुल. योर नेम? राजकुमार. हाँ, राजकुमार. राजकुमार. तर हे नवीन सबस्क्रायबर आहेत आपले. ते आपल्याला रस्त्यात थांबवत होते, भरपूर वेळ थांबवत होते पिंटूला. अक्षरशः पाया पाडायला आले, मग शेवटी पिंटूने गाडी थांबवली. पण खूप चांगली लोक आहेत त्या लोकांनी आपल्याला थांबून त्यांनी आपल्यासोबत फोटो वगैरे काढलेत. तर आता निघतो, जास्त वेळ नाही घेत आहोत कारण आम्हाला लेट होईल. ठीक आहे, चलो. थँक्यू गाईज. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. चला. मला सर्कल मारून स्टेट दाखवतोय. यो वाला रस्ता. मी शिखर लावलाय, मला यो दाखवतोय. रस्ता होता फतेपूरचा रोड आहे बरोबर. मित्रांनो मी इथे आलो होतो स्केटिंग कॉम्पिटिशनला. माझी स्केटिंगची कॉम्पिटिशन होती फतेपूरला. लेफ्ट 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 हाइड्रेशन ब्रेक. रेड बुल वाला ब्रेक, हाइड्रेशन ब्रेक, लेफ्ट. ये बोलছে कैसा लिया. अरे इगो हट गेला बुलेट वाल्याने माझा. हा ना, माझा खतरनाक इगो हट गेला. साला माझ्या पुढची कट मारून गेला. मेरे तो नहीं, गलत बुलेट वाले से पंगा लिया फिर. गारस पाऊस आला. लवकर लवकर चला, लवकर चला. मी सुसाटच टाकणार होतं, वालू बघून थांबलो. राजस्थान खूप म्हणजे खूप जास्त गरम आहे. म्हणजे अति भयानक गरमी आहे. खूप म्हणजे खूप नाही समजूच नाही शकत, सांगूच नाही शकत. त्याला जो आला या रोटीला सेम या टायमामध्ये तोच सांगू शकतो. लांबपर्यंत सरळ रोड आहे. वा गरमी आहे पण आता रस्त्यावरती गाडी चालवायला खूप मजा येते, खूप जास्त. वा व्हेरी बॅड कंडिशन. दोन्ही साईडला रोडचा डेझर्ट आहे, दोन्ही साईडला सँडम्स आहे आणि अक्षरशः हालत खराब झालेली आहे गरमीमध्ये. प्रत्येक 10-5 मिनिटांनी गाड्या थांबून पाणी प्यावं लागतं आहे, तोंडावरती पाणी मारावं लागतं आहे. आणि हा जो ब्लॅडरचा पाईप आहे, हा जो बाहेरच्या साईडला राहतो ना, हा पूर्णपणे उकळलेल्या पाण्यासारखं गरम पाणी घेऊन येतो आहे. खूप हालत खराब झालेली आहे, म्हणजे नाही इमॅजिन करू शकत. आम्ही सकाळी निघालो आहे
सकाळी निघालो आहे तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत फक्त 177 किलोमीटर क्रॉस केलेत. जिथे आम्हाला 200-250 किलोमीटर क्रॉस करायला पाहिजे होते तिथे आम्ही फक्त 177 किलोमीटरच क्रॉस केलेत. आणि खूप बेकार कंडिशन आहे आमची. हालत खूप खराब झालेली आहे. खूप गरम होत आहे, खूप म्हणजे खूप. आता निघू 5-10 मिनटानंतर. आम्ही पाणी वगैरे पिलं की फ्रेश झालो की निघू. पाऊस पडायला लागला आहे. माझी गाडी बंद पडली. जाईल थांब पाऊस. हो ना, लेफ्ट साईडला येतं गाडीचे. ट्रकच्या बाजूला आम्ही आलो नाही. थांब मी इथं थोडीशी उतरवते गाडी माझी. थांब मिनटं राहू दे. बस 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 ये बस. थांब जाईल 5 मिनिटांनी पाऊस. काही विंडलाच आहे रे. खतरनाक खतरनाक. कसली गाडी फेकली माहिती आहे पिंटू आपली बाजूला सेम टायमाला चायला. खतरनाक मजा आली. आता आम्ही मित्रांनो ट्रकच्या आडोशाला थांबलो ते बघा सगळेजण. पण आता जो ट्रकवाला गेला तर आमची हालत खराब. ट्रकवाला नसताना तर आमची वाट लागली त्याच्या हालत. या साईडला ऊन, या साईडला पाऊस. तुफान आलाय भाई. ऐका माझा, थांबा जरा. ऐका माझा, इथं थांबून काय घालू नका. हा हवेने पाऊस चाललाय. आपण उभू फालतू मध्ये. हे आहे स्ट्रॉंग वादळ. वादळ लडाखची खरी परीक्षा मित्रांनो. ऍक्च्युली सगळेजण रेनकोट घालत आले. त्यांना म्हटलं की पाऊस चाललाय तरी ते ऐकलं नाही. शेवटी मग मी निघून आलो आणि ते रेनकोट घालत होते आणि विंडलाच मध्ये त्याला मला त्यांना सांगायचं विंडलाच आहे. पडायची भीती असू शकते, मी नका घालू. नाही ऐकलंय. म्हटलं घ्यायला मी जातो पुढे, ते मी या पुढे. पण एवढं शांत आणि स्लो झालं ना की ते मस्त वाटतं. पाऊस चाललाय पुढे हळूहळू चाललाय. मी पण त्याच स्पीडने हळूहळू चाललोय न भिजता मस्त. आम्हाला आहे 268 आणि इतर आहे 78. आत्ताच आपल्या भावाला फोन केला होता सुचंद्रला. तुम्हाला माहिती आहे माझा जवळचा मित्र, माझा पार्टनर सिट्टू सतेंद्र. याचं गाव आहे हिसार हरियाणा. तर आता आम्ही चाललो तिकडे हरियाणालाच. त्याला फोन केला होता, त्यांनी स्टेचं अरेंज केलं आहे. चला आता जाऊया हरियाणामध्ये. मी सगळ्यांच्या पुढे येऊन थांबलेलो आहे. मी भजे यांच्या बचत पकोडे, मी भज्यांची ऑर्डर दिली आहे आणि ते आता येतात चहा आणि भजा. हे सगळेजण भिजलेत, मी भिजलोच नाही आहे. आता येतात पाठवून. त्यांचं एकदा शूट घेऊया, बघूया कसं काय. इथे थांबलो आहे मी. मला वॉशरूमला पण जायचं होतं, फ्रेश व्हायचं होतं. हे आपला रणगाडा रेस्ट करतोय. हे बघा मित्रांनो किती छान वाटतंय. खूप भारी वाटतं बघायला आहे हायवेला. इंडियन एवेंजर 07 मुंबई से लद्दाख जा रहे. लद्दाख मित्रांनो ॲक्च्युली आम्ही आता आलो ते बघा जितू आलं इथे.
आम्ही आलो हिसारमध्ये यामाहा BSB ऑटोमोबाईल्सला आणि इथे आम्ही थांबतो ॲक्च्युली याच्यासाठी, कारण जितूची गाडीचं काम करायचं आहे आणि जितूची गाडी आता इथनं खाली नेलेली आहे सर्व्हिसला. तो काय थ्रोटलचा इश्यू आहे तो. आता बघूया आणि आपण यांच्याबद्दल रिव्ह्यू पण देऊच यांचे. तर मित्रांनो, जितूची गाडी ही खोलली होती, ह्याचे जे 2 फ्यूज आहेत ते गेले होते आणि या ईशान दादाने आहे ना आपल्यासाठी शोरूम उघडा ठेवला आहे. ॲक्च्युअलमध्ये शोरूम उघडा ठेवला. शोरूम त्यांचा बंद होता 8 वाजता आणि त्यांनी सर्व्हिस सेंटर हा जो आहे यामाचा ऑपरेटर सर्व्हिस सेंटर आमच्या फोनवरती उघडा ठेवला आणि त्यांनी आल्याला आमची गाडी पहिले घेतली आणि काम करून दिला. आणि गाडीचं फक्त 5च मिनिटाचं काम होतं, पण त्याच्यामध्ये हा आहे ना हा आरामखोर जाम टेन्शनमध्ये होता. आणि खरंच या माणसाला खूप खूप धन्यवाद. थैंक यू सो मच सर जी, थैंक यू सो मच. और सर आपके लिए भी थैंक यू सो मच सर, बहुत बढ़िया. और आपका सच में दिल से फीडबैक डालेंगे, हम दिल से फीडबैक डालेंगे और आपको इसका लिंक भी भेजेंगे. आपका नंबर मैं सेव पक्का कर लेता हूँ. आता टेन्शन घेऊ नको रे, समजलं ना, गाडी झाली. हा आता जाईपर्यंत आमचं कान काय गेली, आता कान केलं आमचं. या हरामखोराची गाडी झालेली आहे आणि माझा डोका चावत होता ना. आता बघ आमचा ऑस्कर बॅक इन ऍक्शन. आणि जे लोक बोलतात ना माझ्या मित्राला, ज्याला जे बोलत होते ना गाडी पळवणार नाही, हे नाही करणार ते नाही करणार, तर फायनली त्यांनी गाडी रेडी केली आणि गाडी मजबूत पळवते हा तो. पाठीरा फक्त फर्स्ट सेकंड पे थी क्या? सेकंड पे शायद गाड़ी सेकंड पे है शायद. पार्टी है आपका नाम क्या है? हाँ, जोर से बताओ. दुष्यंत. कौन सी क्लास में पढ़ते हो? 7. और आपका? हाँ, सूरज. आगे जाके क्या बनना है मेरे को? हाँ, क्या जोर से बोलो. पुलिस ऑफिसर. ओके, पुलिस ऑफिसर बनना है. आपको क्या बनना है? पुलिस ऑफिसर. अभी वो पुलिस ऑफिसर बनेगा तो तू भी वही बनेगा. अरे रिश्वत का, तो फिर तू तो दोस्त बन ही नहीं सकता रिश्वत का आएगा तो फिर. कहाँ के रहने वाले हो? इधर ही रहते हो? पास में ही रहते हो? अच्छा, नाइस टू मीट यू. हाई फाई दो. आपका भी वीडियो डलेगा अभी यूट्यूब पे. खोल दो इसको. कब तक आएगी वीडियो? आएगी 10 दिन में. 10 दिन? हाँ, ट्रैवल करते हो? हाँ, अभी लद्दाख जाके हम लोग घर जाएंगे ना. मित्रांनो, नवीन सबस्क्रायबर भेटलाय. लहानच आहे पण ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं पोरग आहे. तर आम्ही हिसारमध्ये हॉटेलवरती चाललोय. धिट्टूनी सांगितलेल्या यामाच्या शोरूममधनं निघालोय, पण आता निघतोय आम्ही. इथनं राईट होता. फिरव, युटर्न मार. गाड़ी बघा, समोरची गाड़ी येते. वहीं पे ब्रेकफास्ट भी मिल जाएगा और चाय. ब्रेकफास्ट वगैरह नहीं है, मतलब हमारे मैगी लिए. एंड ऑमलेट. हाँ, वो हमारे लिए स्नैक्स. हाँ, वही वही हो गया. खाना खाते हैं. आपका कौन सा चैनल है सर? इंडियन एवेंजर. इंडियन एवेंजर. आप सर्च करें. ये तो महाराष्ट्रियन लैंग्वेज में, हमारी मराठी में. कोई नहीं सर, मेरे को एक्सप्रेशन से समझ में आ जाता. क्योंकि सर मैं वहाँ पे रहा हूँ. आई वॉज देयर फॉर 20 days. ओके, आप नेक्स्ट टाइम कभी भी आओ ना, मेरा नंबर ले लीजिए और मुझे फ़ोन कीजिए. और मेरा यूँ होता है, मैं परसों मैं अहमदाबाद था. ओके, मैं उससे 1 दिन पहले निकला था. शाम को 7 बजे की मेरी फ्लाइट थी. कल 3 बजे मैं हिसार में. अरे बाप रे. आप सब्सक्राइब भी कर दीजिए. श्योर. विद बेल आइकन. आपका भी कोई है सर? या आप शॉप के लिए? मैं ऐसे शॉप के लिए. अभी आपकी टीम आ रही है यहाँ पे? हमारी टीम पहुँच गई होटल पे. बस हम लोग पहुँच रहे. मैं वहाँ से फ्री हो मैं गया. आपको सुबह 8 बजे के करीब फोन करता हूँ. चलेगा. तो हम हमारे अगर आप हिसार में होए तो विल गेट देयर फॉर अ टी. श्योर डेफिनेटली. अगर उससे पहले निकलते हो तो आप खुद भी जा सकते हो. नहीं, दिल से तो यही बोलूंगा कि हम लोग लेट ही होने वाले हैं. क्योंकि इतना सामान चढ़ा के ऊपर उतारना बहुत दिक्कत हो जाती है. मैं आपको यहाँ पे ब्रेकफास्ट की जगह बता दूंगा. ओके,
अगर आप घी का, अगर आप हमारे यहाँ नहीं खाते हम लोग, घी खाते हैं, दूध दही घी का खाते देश हरियाणा। तो यहाँ पे एक मिलता है कड़ी चूरमा। दैट इज लोकल स्ट्रीट फूड आप बोल रहे हो? स्ट्रीट फूड नहीं है, दैट इज ए प्रॉपर मील। ओके। वो आटे का 4-5 रोटियां जो हम आटे की खाते हैं, उसके अंदर घी डाल के, चीनी डाल के, चीनी या शक्कर हमारे गुड़ के अंदर जो करते हैं ना, हम उसको शक्कर बोलते हैं। उसको रोटी के अंदर पूरा मैश करके और उसको फिर हम एज ए आप सिंपल भी खा सकते हैं। इट्स ए हैवी ब्रेकफास्ट। और आपको पानी की प्यास बहुत लगेगी अगर आप पानी तो पीना ही पड़ता है हमें, हमारी मौत हो जाती है पानी पीना। और एक हमारे यहाँ की कालू की लस्सी डबल एक्सेल, दैट इज ए दिस मच ग्लास एंड दैट इज ए प्योर, पूरा बताते लस्सी। फिर आपको हरियाणा का लोकल खिलाऊंगा कड़ी चूरमा। श्योर। मित्रांनो, फायनली रूममध्ये आलेलो आहे. ही आहे रूम. हां, सामान आलेल्या असंच पडलं आहे, टाकलं आहे मी. हां, तर कन्सर्न असं आहे की हरियाणामध्ये आपल्याला रूम अवेलेबल केली आहे सत्येंद्रच्या भावाने. सत्येंद्र म्हणजे माझा मित्र सिट्टू, आणि त्याच्या थ्रू त्याच्या कझिन भावाने आपल्यासाठी रूम अवेलेबल केलं आहे. हां, फक्त थोडीशी वरती गाड्याचा प्रॉब्लेम होता की पार्किंगचा. त्यांनी पार्किंग अरेंज करून दिली, बॅगा खालच्या ठेवायला ती जागा दिली. आणि आता आलो आहे, आता रेस्ट करतो आहे, डेटा ट्रान्सफर करतो आहे, आणि त्याच्यानंतर मग खाणार आणि झोपणार. खायलासुद्धा त्यांनी हॉटेलवरती आणून दिले. म्हणजे आम्ही आल्याला आमच्यासाठी त्या लोकांनी भरपूर काय केलं. सो थँक्यू सो मच सिट्टू, थँक्यू सो मच दीपक भाई, कारण दीपक भाईच्यामुळेच हे झालं आहे. सिट्टूने दीपक भाईला सांगितलं, दीपक भाईच्यामुळेच आम्हाला रूम मिळाली, सिट्टूमुळे मिळाली ॲक्च्युली. आणि थँक्यू कशिश भाई, या हॉटेलचे ओनर, जेवण पाठवत आहेत. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.